नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, कोणताही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 20 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 20 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावरती कोणता दिवस साजरा केला जातो? असा दिवस आहे. योग्य उत्तर आहे जागतिक डास दिन. वर्ल्ड मस्किटो डे असतो 20 ऑगस्टला. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. 20 ऑगस्टला जागतिक डास दिन असतो. डास दिनाचं महत्त्व 1897 साली सर रोनाल्ड रॉस यांनी शोधून काढलेल्या मलेरिया या आजाराच्या इतिहासाशी जोडलेला आहे आणि त्याने डासांमुळे मलेरिया पसरण्याचा पुरावा सापडला होता याच दिवशी. या व्यतिरिक्त 20 ऑगस्टला भारतामध्ये सद्भावना दिवस साजरा होतो. हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिवसानिमित्त असतो आणि सद्भावना दिवसाचा हेतू देशामध्ये सलोखा, एकात्मता वाढवणं आणि समाजामध्ये ऐक्य बांधणं हा आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, NHAI ने भारतातील पहिली बॅरियरलेस MLFF टोलिंग प्रणाली कुठे कार्यान्वित केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 84 टोल प्लाझा, गुजरात येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फास्टॅग ही भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे आणि फास्टॅग हे NETC नॅशनल इलेक्ट्रिक टोल कलेक्शन फ्रेमवर्क अंतर्गत काम त्याचं चालतंय आणि 2014 मध्ये NHAI ने गोल्डन क्वाड्रिलॅटरलवर फास्टॅगची चाचणी सुरू केलेली होती आणि 2021 पासून राष्ट्रीय महामार्गांवरील बहुतेक 4 चाकी वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि डिजिटल फास्टॅग लोकल पाससाठी राजमार्ग यात्रा या मोबाईल ॲपवरती अर्ज करता येतो. ॲपचं नाव लक्षात ठेवा. आणि MLFF मध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट्स रेकग्निशन म्हणजे ANPR कॅमेरे वापरतात गाड्या ओळखण्यासाठी. हा शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राने कोणत्या रोगाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्पदंशास. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्राने 18 ऑगस्ट 2026 रोजी सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेले आहे. आता राज्यामध्ये सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य आणि निश्चित प्रकरणाची नोंद करावी लागते. सर्पदंशामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची नोंद घेणं हे बंधनकारक झालेलं आहे यामुळे. आणि विषबाधेची लक्षणं व रुग्णाला दिलेल्या अँटी स्नेक वेनमचे म्हणजे SV चे प्रमाण नोंदवावं लागतं यामध्ये. आणि ही सगळी प्रकरणं हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम मधून नोंदवली जातात. राज्य पातळीवरती डायरेक्टर ऑफ हॉस्पिटल्स हे जबाबदारी घेणार आहेत याची. आणि भारतामध्ये विषारी सर्पदंशांवरती मान्यताप्राप्त उपचार आणि अँटी स्नेक वेनम याचा उपयोग केला जातो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, नॅशनल मेडिकल कमिशनने डॉक्टरांसाठी कोणती नवीन ओळख प्रणाली प्रस्तावित केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे UID असणार आहे इथून पुढे. नॅशनल मेडिकल कमिशन NMC कडून डॉक्टरांसाठी खास युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजे UID क्रमांक तयार करण्याचा प्रस्ताव आहे आणि UID क्रमांक
एथिक्स अँड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड म्हणजे EMRB कडून केंद्र स्तरावरती मिळणार ही UID प्रणाली राज्य वैद्यकीय नोंदणी प्रणालीशी जोडली जाईल आणि भारतामध्ये ज्या डॉक्टरांची नोंदणी झालेली आहे त्यांना ही UID लागू होणार आहे. आणि वन नेशन आणि वन लायसन्स अशा संकल्पनेनुसार UID असलेला डॉक्टर देशभरात कुठेही प्रॅक्टिस करू शकतो असा नियम आहे साधारण. आणि UID मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाहीये. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचं शीर्षक काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचं नाव बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह असं आहे आणि हे आत्मचरित्र 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणार आहे. यात त्यांनी आपल्या लहानपणापासून जीवन प्रवास सांगितलेला आहे. 1965 मध्ये कॅम्ब्रिजमध्येच त्यांची राजीव गांधींशी पहिली भेट झाली होती. या आत्मचरित्रात सोनिया गांधींच्या इटलीहून भारतापर्यंतच्या प्रवासाची गोष्ट दिली गेलेली आहे आणि त्यांची सासू इंदिरा गांधी यांची हत्या 1984, पती राजीव गांधी यांची हत्या 1991 मध्ये झाली. या दोन्ही घटनांमुळे त्यांना मोठं वैयक्तिक दुःख सहन करावं लागलं. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनाचा मार्ग स्वीकारला. याची सर्व नोंद त्यामध्ये वाचायला मिळेल. आणि या पुस्तकाचा केंद्रबिंदू जो आहे तो प्रेम, वैयक्तिक हानी आणि सार्वजनिक जीवनातील संघर्ष असा साधारणतः आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. तिसऱ्या अपत्यासाठी महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 365 दिवसांची प्रसूती रजा देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, तमिळनाडू राज्याने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तमिळनाडू सरकारने राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्यासाठीही 365 दिवस म्हणजेच पूर्ण 1 वर्षांची प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला. याआधी तिसऱ्या अपत्यासाठी केवळ 12 आठवडे म्हणजे 84 दिवस मिळत होते. आता पहिल्या 2 अपत्यांसारखीच तिसऱ्या बाळासाठी सुद्धा पूर्ण वेतनासह 1 वर्ष मिळणार आहे सुट्टी. आणि ही सुविधा फक्त राज्य सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे. हा बदल फंडामेंटल रूल 101A मध्ये केला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. भारतीय लष्करातील कोणत्या असॉल्ट डॉगला मेन्शन इन डिस्पॅचेस सन्मान मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, टायसन याला हा सन्मान मिळाला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय लष्करातील टायसन या जर्मन शेफर्ड असॉल्ट डॉगला शौर्य आणि उल्लेखनीय सेवेसाठी मेन्शन इन डिस्पॅचेस हा सन्मान मिळालेला आहे. टायसन हा 2 पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये काम करतो आणि रिमाउंट वेटरनरी कॉर्प्सचा तो भाग आहे. आणि टायसनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा सन्मान दिलेला आहे. आणि 2026 मध्ये सन्मानित 89 जवानांना 89 जवानात टायसन हा एकमेव प्राणी होता. आणि टायसनची शौर्यगाथा 22 फेब्रुवारी 2026 रोजी ऑपरेशन त्राशी-1 मध्ये उघड झाली. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. 9 सिम कार्ड्सची मर्यादा पूर्ण केलेल्या ग्राहकांना अतिरिक्त सिम घेण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही प्लॅटफॉर्म वापरण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने दिले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म असं नाव आहे त्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दूरसंचार विभागाने एका व्यक्तीच्या नावावरती जास्तीत जास्त 9 सिम कार्ड्सची मर्यादा ठरवलेली आहे.
ठीक आहे. आणि कंपन्यांना अशा ग्राहकांना ओळखण्यासाठी तांत्रिक आणि संघटनात्मक उपाय म्हणजेच टेक्निकल सिस्टीम्स तयार कराव्या लागणार आहेत. आणि ज्या ग्राहकांनी 9 सिम ओलांडली आहेत त्यांची माहिती देखील DIP वरती राहणार आहे. आणि त्यामुळे ज्या ग्राहकांनी मर्यादा ओलांडलेली आहे अशा लोकांना ॲडिशनल सिम मिळणं इथून पुढे अवघड होऊ शकते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा. युरोपियन चॅम्पियनशिपच्या एका आवृत्तीमध्ये 4 सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, एमी हंट यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये एमी हंटने एका आवृत्तीमध्ये 4 सुवर्णपदकं जिंकून विक्रम केलेला आहे. एमी हंट हिने 100 मीटर आणि 200 मीटर वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. आणि 2026 युरोपियन चॅम्पियनशिप ही बर्मिंगहॅम येथे पार पडली आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10वा. RK-251 हे स्मार्ट औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी विकसित करण्यात आले आहे? RK-251 लक्षात ठेवा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, कर्करोगावरती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. RK-251 हे पारंपरिक केमोथेरपीला पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेले नवीन स्मार्ट औषध आहे. हे कर्करोगाच्या पेशीला लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगाच्या पेशींवरती लक्षित पद्धतीने परिणाम करतं. आणि RK-251 विकसित करण्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे IASSTच्या संशोधकांचा सहभाग आहे. आणि IIT गुवाहाटीच्या तज्ज्ञांनी RK-251 विकसित करण्याच्या कार्यात योगदान दिलेले आहे. आणि RK-251 मुळे कर्करोगाच्या उपचारात पारंपरिक केमोथेरपीला भविष्यात पर्याय मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण होते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. झांबियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत किंवा कोण झालेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, हाकाएंडे हिचिलेमा असं नाव आहे त्यांचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. झांबियाचे राष्ट्राध्यक्ष हाकाएंडे हिचिलेमा दुसऱ्यांदा 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुनर्निवडून आलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 51% जास्त मतं त्यांना मिळालेली आहेत. आणि झांबियाच्या निवडणुकीचा निकाल इलेक्ट्रल कमिशन ऑफ झांबिया ने जाहीर केलेला आहे. आणि प्रतिस्पर्धी विरोधी पक्षनेते ब्रायन मुंडुबिले हे होते त्यांचे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. पुरुष हॉकी विश्वचषक सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा किती गोलाने पराभव केला? तर योग्य उत्तर आहे 5-3 असा. भारताने FIH पुरुष हॉकी विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केलेला आहे. भारत आणि पाकिस्तान सामना ॲम्स्टेलविन नेदरलँड्स येथे झालेला आहे. आणि पाकिस्तान विरुद्ध विजयामुळे भारताने विश्वचषकाच्या पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये आपण गेलेलो आहोत पाकिस्तानला हरवून. आणि भारताकडून हरमनप्रीत सिंगने 2 गोल केले, हार्दिक सिंगने 2 गोल केले आणि अभिषेकने 1 गोल केलेला आहे. ठीक आहे. आणि भारताने पाकिस्तान विरुद्ध एकूण 5 गोल केलेले आहेत अशा प्रकारे. आणि या सामन्यामध्ये भारताच्या विजयामध्ये हरमनप्रीत आणि हार्दिक सिंग यांच्या प्रत्येकी 2 गोलाचे योगदान महत्त्वाचे त्यामुळे ठरते. ठीक आहे. तर आजचे आपले 20 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर पूर्ण पाहत चला ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही संपूर्ण पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.